उन्हाळा चालू झालेला आहे आणि आज आपण करणार आहोत कच्च्या कैरीपासून चटकदार चटपटीत असं झटपट होणारं कैरीचं लोणचं। नमस्कार, मी प्रतिमा's किचनमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आता उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हाळा म्हटलं की बाजारामध्ये भरपूर प्रमाणात कच्च्या कैरी आलेल्या आहेत। तर याच कच्च्या कैरीपासून आज आपण चटकदार चमचमीत असं झटपट होणारं कैरीचं लोणचं बघणार आहोत। उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला जेवणामध्ये काहीतरी आंबट पाहिजे असते, तर आज आपण याचीच रेसिपी करणार आहोत। रेसिपी खूप छान आहे, पूर्ण बघा। पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी तर मी इथे लोणचं करण्यासाठी 5 मध्यम आकाराच्या कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहे। आता त्या आपल्याला पाण्यामध्ये टाकून स्वच्छ अशा चोळून घ्यायच्या आहे, कारण त्याच्यावरती चिकटपणा वगैरे असतो ते निघून जातं आणि कैऱ्या धुवून झाल्या की त्या आपल्याला कोरड्या कापडाने छान पुसून घ्यायच्या आहेत। नंतर मग या कच्च्या कैरीचे आपल्याला छान अगदी बारीक बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहेत। तर मी इथे असे साधे आणि असे चौकोनी आकाराचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहे। तुम्ही याचे असे बारीक आणि पातळ असे लांब लांब पण काप करू शकता, जसं आपण कांदा चिरतो अगदी तसं। आता इथे आपलं कैरीचे छान असे बारीक बारीक तुकडे करून झालेले आहेत। नंतर आपल्याला गॅसवरती एक तवा ठेवायचा आहे आणि त्यामध्ये चमचाभर मोहरी, अर्धा चमचा मेथी दाणे आणि अर्धा चमचा बडीशेप टाकून अगदी 1 ते 2 मिनिट हलकसं आपल्याला परतून घ्यायचं आहे। खूप भाजायचं नाही, फक्त सगळे जिन्नस आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत। आता हे मी गरम करून घेतलेलं आहे, बाजूला ठेवते आणि त्याच गॅसवरती एक पातेलं ठेवून त्यामध्ये तेल टाकते आहे। तर मी साधारणपणे अर्धा ते 1 पळी तेल टाकलेलं आहे। तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला 2 लवंगा टाकायच्या आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि तेल छान गार होऊ द्यायचं आहे। नंतर मग मी इथे खलबत्ता घेतलेला आहे आणि त्यामध्ये जे आपण भाजून घेतलेली मोहरी, मेथी आणि बडीशेप होती ते टाकायचं आहे आणि छान असं कुटून घ्यायचं आहे। थोडंसं जाडसरच हे कुटायचं आहे। मिक्सरमध्ये पण तुम्ही हे लावू शकता, पण मिक्सरमध्ये जरा जास्त बारीक होतं। तुम्ही इथे बघू शकता की असं जाडसर मी हा मसाला छान कुटून घेतलेला आहे। नंतर कैरीचे चिरून घेतलेले बारीक बारीक तुकडे आपल्याला एका बाउलमध्ये टाकायचे आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला आपल्या आवडीनुसार साधं लाल तिखट, हळद, धणे जिरे पावडर, चवीनुसार मीठ, थोडासा हिंग, तयार करून घेतलेला मसाला टाकायचा आहे। आणि आता आपण जे गरम तेल करून घेतलं होतं ते पूर्णपणे असं छान गार झालेलं आहे। ते तेल पण आपल्याला यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि आता हे सगळे मसाल्यांसोबत कैरीच्या फोडी आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे। व्यवस्थित मिक्स करून झालं की आपल्याला 10 ते 15 मिनिट असंच ठेवून द्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता 10 ते 15 मिनिटांनंतर किंवा अर्धा तासानंतर मिठाचं आणि मसाल्याचं पाणी सुटलेलं आहे आणि मस्त लोणच्याला असं तेल सुटलेलं आहे। अशा पद्धतीने आपलं इथे झटपट होणारं चटकदार असं कैरीचं लोणचं तयार झालेलं आहे। तुम्ही जर कधी या पद्धतीने झटपट होणारं कैरीचं लोणचं केलं नसेल तर नक्की या पद्धतीने करून बघा। हे लोणचं साधारणपणे 8 ते 10 दिवस फ्रीजमध्ये किंवा बाहेर पण सहजपणे टिकतं। आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या आणि चटकदार रेसिपींसोबत। तोपर्यंत बाय बाय।